हॅलो नमस्कार मित्रांनो. काल मी एक रील बघितलो इंस्टाग्रामवर. त्या रीलमध्ये असे होते की नवीन मोबाईल शॉपचे उद्घाटन आहे. 200 रुपयाचा गोरेला ग्लास फक्त आणि फक्त 20 रुपयाला डायरेक्ट 90% डिस्काउंट. 200 रुपयाचा हेडफोन फक्त आणि फक्त 20 रुपयाला. कसा असे थोडीफार ऑफर होती. मग मी आणि माझा मित्र आणि दोघा तिघा मित्रांना विचारलो जाऊया काय, अशी अशी 20 रुपयाला ऑफर आहे, 20 रुपयाला मिळायला लागले, स्वस्तात मस्त आहे, जाऊन येऊया. मग थोडंफार मित्र म्हणले आमचा आमचा हा मोबाईल आहे, तो या नंबरचा, आपलं स्क्रीन गार्ड घे, 5D घे, 3D घे किंवा 6D घे असं सांगितलं. मग थोडंफार पैसा ऑनलाईन पाठवली आणि मी आणि एक माझा मित्र गेलो आणि बघतोय नवीन मोबाईलचं उद्घाटन होतं, आपलं नवीन मोबाईल शॉपचं उद्घाटन होतं. मग आत गेलो, आत जाऊन विचारलो की बाबा असं असं रील आलती मोबाईलवर आणि अशी अशी स्क्रीन गार्ड आणि कवरला ऑफर आहे आणि हेडफोनला वगैरे, मग अवेलेबल आहे काय. तिने म्हणले आजच उद्घाटन झालं आहे आणि ऑफर तर आहे. मग कुठं मिळेल म्हणलं, म्हणजे खालीवर असं 2 फ्लोअर आहेत त्यांचे मोबाईल दुकानचे. मग तिने म्हणले वरच्या फ्लोअरला जावा. बरं म्हणलं, खालच्या फ्लोअरला सगळे मोबाईल वगैरे विकायला येत आणि खाली गर्दी भरलेली. मग वरच्या फ्लोअरला गेलो, जाऊन बघतोय तर असं काउंटरवर ना असलं शिवाटवाल्या काउंटरवर जसं लग्नात आपण एंट्री घेतोय हॉलमध्ये, त्यावेळी एंट्रीला साईडला 2 मुली किंवा 2 मुलं बसलेले असतात ना, अत्तर मारायला, तशी 2 जण बसलेले. माझं डोकं एवढं सणकलं ते बघून नाही. त्याच्यानंतर मी ज्यावेळी त्यांना विचारलो की बाबा माझा फोन A23 आहे सॅमसंग, मग ह्याचं तुमच्याकडे स्क्रीन गार्ड आहे काय. ते म्हणला नाही. ठीक आहे, संपले किंवा काय आणलं नाही किंवा नाही आहे मग सांग ना. डायरेक्ट काय सांगितलं तो, नाही. ठीक आहे, मग कवर तर आहे काय. नाही नाही, कवर आम्ही अजून मागवलंच नाही. मग ऑफरला काय उपडायला टाकलेला. डोकं सणकलं माझं, राहून दे आता. मग त्याला विचारलो, माझ्यासंग जो मित्र आला त्याबद्दल विचारलो की बाबा विवो V60चं जर स्क्रीन गार्ड आहे. नाही, त्याचं कर्व असतं आहे आणि त्यामुळे ते महाग असते, त्यामुळे मागवलं नाही. ठीक आहे म्हटलं, महाग असेल, असू शकतं आहे. ठीक आहे म्हटलं, मग कवर तर आहे काय. कवर पण नाही. बरं राहून दे म्हटलं. मग त्यानंतर माझ्या मित्राचं विवो, दुसऱ्या मित्राचं ज्यानं पैसे पाठवायला जाऊन आणा माझ्यासाठी म्हणून, त्याचं स्क्रीन गार्ड आणि कवर आहे का विचारलो. विवो V50e. त्या माणसानं काय म्हणला, नाही. मग तुझ्याजवळ सगळ्याच नाही आहे, मग उद्घाटन करायच्या वेळी तू काय ठेवलेला. हां, मी एवढ्या लांबनं इथनं जयसिंगपूरपासून हातकलंगडेपर्यंत 100 रुपयाचं तेल टाकून त्या दुकानात जायला काय मी का खुळा आहे काय. हां, सगळं ऑफरमध्ये टाकायचं ना, हा मॉडेलचं हा स्क्रीन गार्ड आहे किंवा हे आहे, ही ऑफर आहे या फोनसाठी टाकायचं. कशाला मोठं बोलायचं. मग मोठं शिवाट कंट्रोल राहून दे. मग त्यानंतर मी त्याला विचारलो की जे कर्व डिस्प्ले महाग आहे, कर्व डिस्प्लेचा ना स्क्रीन गार्ड जो महाग आहे, तो महाग म्हणजे कितीला बसेल. एक लिमिट असते मोठं बोलायचं, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन बोलला 600 रुपये, 500 ते 600 रुपये बसतं. अरे मनातल्या मनात म्हणलो ह्याच्यावर चांदीचं स्क्रीन गार्ड बसवायचं नाही आहे, काचेचं बसवायचं आहे. आलो कंट्रोल राग करून तिथनं बाहेर आलो. बाहेर एक 4 व्हीलरवाला, गाडी लावायची जागा नव्हती. तो मला विचारायला आहे, नाही ऑफर चालू आहे, ती स्क्रीन गार्ड कवरवरची ती ऑफर चालू आहे काय. मी म्हटलं हाय, पण तिथं जाऊ नका म्हटलं. सरळ सरळ तोंडावर म्हटलं. काय झालं म्हणून विचारलं. मग मी सांगितलं त्याला की बाबा 3 ते 4 प्रकारच्या मॉडेलचं मी त्याला विचारवलं, स्क्रीन गार्ड आहे काय, कवर आहे काय. तो माणूस एकच म्हणतोय, नाही. किंवा संपल्यात म्हणून सांग किंवा मागवलं नाही म्हणून सांग. तो डायरेक्ट सांगायला नाही. मग कशाला मोठं टाकायचं. माणसं लांब लांबनं तिथनं टाचा घासत तिथंपर्यंत येतात का तुमच्या दुकानला. उगाच येतात.
ऑफर टाकायचीच नाही ना मग. सांगायचं लिमिटेड आहे म्हणून. लिमिटेड म्हणून टाकला नाही. लिमिटेड स्टॉक आहे आमच्याजवळ अवेलेबल, लवकरात लवकर यावे म्हणून असं टाकायचं ना मग. मोठं उद्घाटन करायचं आहे तुम्हाला, पण दुसऱ्यांचं तानपट काढायची नाही ना. शेवटी एकच म्हणतो, आमची जिरली, परत येत नाही तुमच्या दुकानाला.